आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाथ संप्रदायाच्या सेवेमार्फत समाजातील गोरगरीब, गरजू आणि अडचणीत असलेल्या लोकांसाठी गेल्या 20 ते 25 वर्षांपासून विविध उपक्रम राबवले जात असल्याची माहिती ओम नमो सद्गुरू सद संन्यासी आखाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीणनाथ महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली। ही सेवा स्वतःची नसून नाथ संप्रदायाची कृपा आणि श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या आशीर्वादामुळेच हे कार्य घडत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। मायंबा येथे श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीस्थळाजवळ गेल्या 10 ते 15 वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्त चंदन लेपन कार्यक्रम आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमासाठी दूरवरून मोठ्या संख्येनं नाथप्रेमी आणि भक्त उपस्थित राहणार। भक्तिभावाने हा कार्यक्रम दरवर्षी पार पडत असून ही परंपरा पुढेही सुरू ठेवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे। याशिवाय नाशिक त्र्यंबकेश्वर येथे श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या सुमारे 1100 वर्ष जुन्या पादुकांचं भव्य मंदिर उभारण्याचं पावित्र्य कार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। हे मंदिर नाथ संप्रदायाच्या इतिहासाचं आणि आध्यात्मिक परंपरेचं महत्त्वाचं केंद्र ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या मंदिर उभारणीसाठी समाजातील सर्व नाथप्रेमी भाविक दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। दरम्यान दिनांक 17 मार्च रोजी श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचा भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला असून ही पालखी इंदिरानगर येथील सम्राट स्वीट परिसरातून निघणार आहे। या सोहळ्यात विविध मोठ्या संख्येनं नाथप्रेमी आणि भाविक सहभागी होत असतात। तमाम नाथप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून महाराजांचं दर्शन घ्यावं आणि कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन प्रवीणनाथ महाराज यांनी केले। नाथ संप्रदाय हा केवळ धार्मिक परंपरा नसून सेवा, श्रद्धा आणि मानवतेचा मार्ग असल्याचं सांगत समाजातील गरजू लोकांना मदत करण्याचे कार्य पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। आम्ही भव्य दिव्य अशी पालखी नेत असतो आणि सावरगाव या ठिकाणी जे भाविक येतात 8 ते 10 लाख या संख्येमध्ये भाविक असतात। त्यांच्यासाठी आम्ही तिथे महाभंडारा महाप्रसादाची सोय ही करत असतो। हे इतकं तर काही होत नाही, पण आमच्याकडून जेवढे प्रयत्न होतात आम्ही ते नक्कीच प्रयत्न करतो। समाधी दिन सोहळ्यानिमित्त त्या दिवशी महिलांना आतमध्ये प्रवेश नसतो, कारण की ती समाधी ओपन असते। त्यासाठी आपण जी इथून जी पालखी काढतोय, तर माझे अशी एक आव्हान आहे नाशिकमधील सर्व महिला बंधू भगिनींना का आपण इथे समाधीच्या जे पादुका आहेत त्यांचं आपण इथे दर्शन घेऊ शकता। नाशिकमध्ये ही आपणास एक चांगली एक सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत। आखाड्यामार्फत आम्ही अजून जनसेवेपर्यंत पण जनसेवेचे कामं करतोय। काही अपंग आहेत त्यांना वॉकर, बाथरूम पॉट, बाथरूम चेअर हे आम्ही विनामूल्य वापरण्यासाठी देत असतो, तर जेणेकरून गरजूंना त्याचा फायदा मिळावा आणि त्यांचं वापरून झाल्याच्या नंतर त्यांनी सुस्थितीत परत दिल्याच्या नंतर आम्ही ते अजून दुसऱ्यांना वापरायला देत असतो। हे असं एक सामान्य आम्ही आता दत्त जयंती झाली त्याच्यामध्ये पण आम्ही मोठे शिबिरं घेतले, 5-6 शिबिरं घेतले का जे जनकल्याण हेतू आम्ही ते शिबिरं घेतले। रक्तदान शिबिर असतील, त्याचा उद्देश या उद्देशाने आम्ही हे कार्य करत असतो। नवनाथ भक्तिसार अध्याय 2 याच्यामध्ये श्री मालुकवी यांच्या हस्ते लिखित आहे। हे पुराव्यानुसार मी सांगत आहे की महाराजांनी आपल्याकडे ही छोटीशी सेवा दिली आहे का नवनाथ भक्तिसार अध्यायमध्ये असा उद्देश आहे की सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांनी अंजनेरीमध्ये तपस्या केली, बेल सजीव केले आणि ते बेल घेऊन मार्कंडेला जात होते। मार्कंडे म्हणजे वणीच्या समोरचा डोंगर। मग महाराजांनी अंजनेरीमध्ये बेल सजीव केले म्हणजे संजीवनी विद्येचा अभ्यास केला। त्र्यंबक राजाचं दर्शन घेऊन ते मार्कंडेला जात होते। इतकी मोठी तपस्या भूमी आपल्या नाशिक जिल्ह्यात असताना साध्या महाराजांच्या पादुका आजपर्यंत कोणी बसवल्या नाहीत। हाच उद्देश आम्ही मनात धरून अंजनेरी येथे आम्ही 10 गुंठे जागा विकत घेऊन तिथे मंदिराचं कार्य सुरू केलेलं आहे। अशी इतकी मोठी पावनभूमी, त्या पावनभूमीमध्ये आम्ही सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांचं मंदिर करतोय। या मंदिर कार्यामध्ये काही भाविक भक्तगण दानशूर यांनी बडचढून त्याच्यामध्ये सेवा द्यावी व मच्छिंद्रनाथ महाराजांचे आशीर्वाद घ्यावे। सबका आदेश आपल्या नाशिक जिल्ह्यातील सर्व नाथ भक्तांना व भाविकांना आवाहन करतो की येत्या 17 तारखेला गुरुगादी इंदिरानगर नाशिक येथील सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिर सावरगाव यासाठी आपल्या नाशिक इंदिरानगर येथील पालखी निघणार आहे। 17 तारखेला संध्याकाळी 4 वाजता त्या पालखीसाठी मुख्य अतिथी आपले माननीय नामदार श्री शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे साहेब, तसेच आपल्या नगरसेविका
प्रमिलाताई कैलास मलिक असतील, श्री शामभाऊ बडोदे असतील, श्री भगवानभाऊ दोंडे असतील, तसेच संत कुमारी रुचिरा संतोष साळवे, तसेच आपले समाज कल्याण उपायुक्त नितीन देव साहेब, पश्चिम विभाग अधिकारी चंदन दुबे साहेब, आपले इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मनोहर कारंडे साहेब, योगेश भाऊ दिवे, श्री जितेश भाऊ शारदे, सलीम मामा शेख, गीताताई संजय जाधव, नगरसेविका आपल्या अंकिता महेंद्र शिंदेताई, अजित भाऊ साने, तसेच उषाताई बेंडके, कविताताई लोखंडे कुलकर्णी याही उपस्थित राहून आपल्या पालखीची शोभा वाढवणार आहेत. तर आपल्या सर्वांस नम्र विनंती आहे की आपण या सर्वांना शोभा वाढवावी. तसेच आता ही जी पालखी आपण गुढीपाडव्यानिमित्त मच्छिंद्रनाथ महाराज सावरगाव यांच्या इथे येत असतो. या मच्छिंद्रनाथांच्या संदर्भामध्ये नवनाथ भक्तिसार अध्याय दुसऱ्यामध्ये उल्लेख आहे का महाराजांनी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये अंजनेर येथे तपस्या केली. तिथे बेलसजी केले, बेलसजी करून त्यांनी मार्कंडेला नेले. इतका मोठा पुरावा आपल्या नवनाथ भक्तिसार या हिंदू धर्म रत्नामध्ये उल्लेख आहे त्याचा का महाराजांनी अंजनेरीमध्ये बेलसजी केले, म्हणजे संजीवनी विद्येचा अभ्यास केला. ते बेल घेऊन त्र्यंबक राजाचं दर्शन घेऊन ते मार्कंडेला जात होते. इतकी मोठी तपस्या भूमी आपल्या नाशिक जिल्ह्यात असताना महाराजांच्या साधा पादुकाही आजपर्यंत कोणी बसवला नाही. हा छोटासा प्रकाश आमच्या बुद्धीमध्ये आला आणि आम्ही लवकरात लवकर अंजनेरीमध्ये आता ते जागा घेतली आहे आणि मंदिराचं कार्य सुरू केलेलं आहे. या वर्षभरामध्ये आम्ही मच्छिंद्रनाथ महाराजांचे एक सुंदर असे ध्यानगृह आणि ध्यान साधना केंद्र आम्ही तिथे निर्माण करत आहोत का जेणेकरून नाथ भक्तांना त्याचा फायदा घेता यावा, त्यांना तिथे येऊन साधना करता यावी, हाच आमचा एक उद्देश आहे. आणि शेवटचं एवढंच सांगतो का आपण सर्वांनी सहकुटुंब सपरिवार या आपल्या पालखी सोहळ्यात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. नाशिक जिल्ह्यातील जेवढे नाथभक्त आहेत, गाडी चालवणारे जेवढे नाथसेवक आहेत, त्यांनी आपल्या नाथसेवकांतर्फे या पालखीमध्ये उपस्थित राहून या पालखीची शोभा वाढवावी ही आपणास नम्र विनंती. आपली पालखी 17 तारखेला 17 मार्च रोजी संध्याकाळी 4 वाजता निघेल. गुरुगादी इंदिरानगर सम्राट स्ट्रीटच्या बाजूला श्री सिद्धपीठ श्री समाधेश्वर महादेव मंदिराच्या इथून पालखी निघणार आहे.